नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या घरात पैसे येतात पण टिकत नाहीत का? कधी वाटतं का मेहनत खूप करतोय पण लक्ष्मीचा आशीर्वाद नाही आहे? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सेवा जी फक्त नशीबवान लोकांनाच कळते आणि जी केल्यावर घरात कधीच धनाची कमी राहत नाही. होय, आपण आज जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा कशी करायची, जी आयुष्यभर अक्षय संपत्ती देते. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. अक्षय म्हणजे काय? जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेले दान, पूजा, जप, सेवा हे कधीही न संपणारे आहे. सगळं अक्षय होतं म्हणजे त्यांचं फळ कधीच संपत नाही. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात कायम धन, सुख आणि शांती राहते. कोणी ही सेवा करावी आणि कोणाला करावी ही सेवा? ही सेवा कोणासाठी आहे? ज्यांना पैशाची अडचण आहे, ज्यांचं नशीब साथ देत नाही, ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही, ज्यांच्या घरात नेहमी भांडणं असतात, त्यांच्यासाठी ही सेवा आहे. किंवा ज्यांना श्रीमंती हवी आहे, अशा प्रत्येकाने ही सेवा करायलाच हवी. पण लक्षात ठेवा, ही सेवा फक्त श्रद्धा आणि विश्वासाने केली तरच फळ देते. म्हणून जर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि देवावर विश्वास असेल तरच ही सेवा करा. कोणाचा विश्वास तोडून, अहंकार बाळगून ही सेवा कधीच फळ देत नाही. अक्षय लक्ष्मी प्राप्तीची सेवा. आता मुख्य गोष्ट, अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करायचं? इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, कृपया लक्षपूर्वक ऐका. आजकाल बरेच लोक पूजा करतात पण तरीही त्यांच्या आयुष्यात काही बदल होत नाहीत. का माहिती आहे? कारण ते फक्त पूजा करतात, विश्वास ठेवत नाहीत. अहमपणा असतो त्यांच्या अंगात, पण भावना, श्रद्धा आणि योग्य पद्धत वापरत नाहीत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती खूप खास आहे. आणि कशा प्रकारे पूजा करायची, कोणती पद्धत वापरायची हे पण तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच घरात पैसा, सुख आणि लक्ष्मीचा वास हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगणार आहे अक्षय कलश भरायची एकदम योग्य आणि शक्तिशाली पद्धत. तो कसा भरावा, त्यात काय टाकायचे, काय नाही, हे सगळं मी त्यामध्ये सांगणार आहे. आणि इथे एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला अशा धार्मिक आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, कारण अक्षय तृतीया वर्षातून फक्त एकदाच येते आणि ही माहिती सगळ्यांना मिळालीच पाहिजे. या दिवशी केलेली पूजा खूप महत्त्वाची असते. यामुळे माता महालक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतात. म्हणूनच ही सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या संधी येतात, पण आपण त्या संधी ओळखत नाही. हा व्हिडिओ म्हणजे तीच संधी आहे. जर तुम्ही ही सेवा मनापासून केली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं.
हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. कारण जर मनात भाव असेल, श्रद्धा असेल आणि आपले कर्म आपण चांगले करत असाल तर आपल्याला चांगले होण्यापासून आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. देवाला पण त्या पूर्ण कराव्याच लागतात. फक्त तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत अक्षय कलश कसा भरायचा आणि कोणत्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयीची माहिती. म्हणून कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या दिवशी अक्षय तृतीया आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ ठेवा, एक स्वच्छ जागा निवडा आणि तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवा. फोटो ठेवल्यानंतर समोर एक आसन ठेवा, त्या आसनावर तुम्ही बसा. एक दिवा लावा, अगरबत्ती लावा, देवीला अक्षता अर्पण करा. एक फूल ठेवा, लाल असेल तर फार चांगले, नसेल तर कोणतेही अर्पण करा. कारण लाल फूल माता महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि मनापासून प्रार्थना करा, हे विष्णू भगवान, हे माता लक्ष्मी, माझ्या घरात सुख, समृद्धी आणि धन कायम राहू द्या. अक्षय कलश कसा भरावा, त्यात काय टाकायचे काय नाही, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अक्षय कलश. एक तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यात टाका किंवा गोमूत्र असेल थोडेसे त्यात टाका. त्यामध्ये तांदूळ टाका, हळदी कुंकू टाका, एक नाणं टाका, एक सुपारी टाका. कलशावर 5 प्रकारचे कुंकवाचे ठिपके लावा, स्वस्तिक काढा आणि कलशावर जे नारळ ठेवले आहे त्यावर बी स्वस्तिक काढा आणि 5 लाईन ओढा. कलशावर नारळ ठेवा आणि फुलांनी ते नारळ सजवा. हा कलश म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. यानंतर हा कलश स्थापित केल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. ही सेवा मनापासून केल्यास घरात कधीच पैशाची कमतरता राहत नाही. आणि हे केल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायला विसरू नका आणि महालक्ष्मीचा मंत्र 108 वेळा जरूर म्हणा, कारण या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. आता हे करत असताना महत्त्वाच्या चुका टाळा. त्या चुका कोणत्या आहेत? काही लोक सेवा करतात पण तरीही त्याचा फायदा त्यांना होत नाही. का? कारण त्या काही चुका कोणत्या आहेत आणि कोणत्या चुका करतात? एक, मनात शंका ठेवू नका. जर तुम्ही ही पूजा करत असाल तर मनात शंका ठेवू नका. पूजा करताना घाई करू नका. पूजा करताना घाई केली तर ही पूजा तुम्हाला पूर्ण प्रसन्न होणार नाही. श्रद्धा ठेवा. श्रद्धा जर नसेल तर पूजेला काहीच महत्त्व नाही. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास हे सर्वात महत्त्वाचे आहे. आता फक्त भाग्यवान लोकच करतात ही सेवा. ही सेवा सगळ्यांना माहीत नसते. फक्त भाग्यवान लोकांनाच ही माहिती मिळते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमचं नशीब बदलण्याची वेळ आली आहे. आणि खरं सांगते, हा व्हिडिओ बनवताना एकच विचार होता, जे आपल्याला लहानपणापासून घरात शिकवलं गेलं तेच अगदी सोप्या भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आजकाल खूप व्हिडिओ दिसतात पण त्यात काय खरं काय नाही हे कळणं कठीण होतं. म्हणून मी प्रयत्न करते जे सांगते ते साधं सोपं आणि खरं असावं. जर तुम्हाला असं वाटत असेल की
हा व्हिडिओ खरंच उपयोगी आहे तर एक छोटंसं काम करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा सपोर्ट असेल तरच मी अजून अशा यूजफुल गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि मला व्हिडिओ करण्याची ताकद मिळेल. तुमचा सपोर्ट असेल तर आपण सगळेच आयुष्यात काहीतरी चांगलं शोधत असतो. उदाहरणार्थ थोडंसं सुख, थोडी शांती आणि थोडी स्थिरता. जर ही असेल तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नापासून आणि तुमच्या यशापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही आणि कधीच अडवू शकत नाही. आणि कधी कधी अशा गोष्टीच मोठा फरक घडवतात हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना, मित्रांना नक्की शेअर करा, ज्यांना खरंच याची गरज आहे. ही पूजा सांगितलेली आहे ती तुम्हाला माहिती पण असेल तरीही तुम्ही ऐकली त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते. मला जे जमलं ते मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी आपण एक छोटा स्टेप घेतो आणि पुढे जाऊन त्याचाच मोठा परिणाम होतो. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा तुमच्या कोणासाठी तसाच एक छोटा पण महत्त्वाचा स्टेप ठरू शकतो. बस इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त कर्म चांगले ठेवा, फळ तुम्हाला आपोआप मिळेल. देव तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला देणारच आहे. फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास दूर जाऊ देऊ नका. बस इतकंच. आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश, यानंतर आपण व्हिडिओ समाप्त करूयात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सुख, शांती आणि पैसा यावा, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात सुख, शांती, पैसा यावा, तर ही सेवा नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबांना जरूर शेअर करा. कारण कधी कोणाचं नशीब बदलून जाईल सांगता येत नाही. जर तुम्ही माता महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू भगवान यांचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ, जय महालक्ष्मी माता किंवा जय श्री विष्णू भगवान अशी कमेंट करा. ही सेवा केली तर घरात पैसा कधीच कमी पडणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा. अक्षय तृतीया म्हणजे नशीब बदलण्याचा दिवस आणि या दिवशी ही सेवा केल्याने अधिक पटीने फळ मिळते. म्हणून आपल्या शास्त्रात या पूजेबद्दल अधिक महत्त्व आहे. या दिवशी जे जमेल, ज्यांना जमेल ते सोनं खरेदी करतात, पैशांची पूजा करतात. पण तुमच्याकडे हे सगळं नसेल तरीही चालेल. फक्त देवाचा फोटो मांडून, कलश मांडून जसे सांगितले आहे तशी पूजा करा, तरीही देव तुम्हाला प्रसन्न होईल. अक्षय तृतीया म्हणजे आपलं नशीब बदलण्याचा दिवस आहे. फक्त भाग्यवान लोकच करतात ही सेवा. कारण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे तेच लोक ही सेवा करू शकतात. कारण भाग्यवान लोकांनाच या सेवेचा लाभ मिळतो. प्रत्येकजण ही सेवा करू शकत नाही. फक्त पूजा करून पहा, मनातून करा, कर्म चांगले ठेवा, फळाची अपेक्षा करू नका. मग बघा ही सेवा तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचा बदल आणू शकते. जय श्री महालक्ष्मी माता, जय भगवान विष्णू.
श्री महालक्ष्मी माता की जय, श्री भगवान विष्णू भगवान की जय. धन्यवाद.